भाग्यलक्ष्मी। बोल काशी बोल, कुणी केलं हे तुला? कोणाचा पाठिंबा आहे बोल? आईला जिथं पोचवलं तिथं तुलाही पोचवी। सांग मला कोणाची फूस आहे, कोणाची फूस आहे तुला? बोल काशी बोल। येड्या सोड। अरे नको, अरे हे सोड येड्या। संजय आणि काशीवरती गुलाल मी उधळला आहे की त्या बाप्पाजीला म्हणाव तुझ्या मड्यावर उधळ गुलाल। अहो मला तर बिहा वाटायला, आमच्या गावी बोकडाचा बळी देताना सुद्धा असंच करते। रोजी बेला लागल्या। अरे भाऊ गेले, धनाजीरावाला फोन करायला येतील आता धनाजी, आणि मग यांची काढतील चांगली वरात। हा काय करताय तुम्ही? तुम्ही कुठे घेऊन जाताय आम्हाला? सोडा आम्हाला। काय करताय तुम्ही? सोडा, जाऊ द्या, आम्हाला जगू द्या एकटं। सोडा आम्हाला। जाऊ द्या मला। हा जाऊ जाऊ, आत्याकडे जाऊ। नेतो तुला आत्याकडे। चला चला, हात बांधलेत, घेऊन चला या नदीच्या डोहाकडे। बाप्पाजी म्हणजे साक्षात देव आहे बघा। भिराईचं लेकरू आहे ते, भिराईचा आशीर्वाद आहे त्याच्यावर। त्याच्या आशीर्वादानं समद्या गावाचं भलं होतंय बघा। तुम्ही बी त्याच्यावर विश्वास ठेवा। ऐका माझं, बाप्पाजींचा विजय असो। बाप्पाजी की जय, बाप्पाजी की जय। मूर्ख माणसं, त्या दोघांना नदीच्या काळ्या डोहात ढकलल्या बिना गावाचं संकट काय जायचं नाही बघा। हवा असं काय बोलतायसा? काशी आणि संजयला मारून गावाचं संकट जाणार आहे होय? भूकंप व्हायचं थांबणार आहे? पण बाप्पाजी म्हणतात काहीतरी त्याच्यात असणारच बघा। आता यानं कोणी यानं कसं समजवायचं? ते नामदेव कुठं गेलाय कुणाच ठाऊक। तो असता तर नक्कीच काहीतरी केलं असतं त्यानं। हो येतोच आहोत रस्त्यात। तुम्ही अर्ध्या तासात जर का घरी परत आला नाहीत तर बाप्पाजींचा, 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 बाप्पाजींचा। या आता यांना नदीच्या पवित्र काळ्या डोहात धक्का। भिराईच्या नावानं